नमस्कार. देशोन्नती डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA सत्तेत आली आहे. परंतु 2014 आणि 2019 मध्ये भाजप बहुसंख्येत असल्याने अन्य मित्रपक्षाला हीण वागणूक मिळत गेली. सरकार NDAचे असले तरी भाजपचे सरकार म्हणून ओळखले गेले. मोदी-शहांच्या भूमिकेमुळे सहकारी पक्ष दूर होत गेले. काही पक्षांचे तुकडे करण्यात भाजपला यश आले. राजकारणाच्या चिंधी बाजार करणाऱ्या भाजपला मतदारांनीच आता जमिनीवर आणले आहे. यावेळी भाजपला NDAतील घटक पक्षाच्या कुबड्याशिवाय सरकार चालवणे शक्य नाही. आतापर्यंत एकाधिकारशाहीने सरकार चालविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवे सरकार चालवताना कधी लवचिक होतात तेही पाहणे महत्त्वाचे ठरले. स्वभावात बदल झाला नाही तर सत्तेतून कडेलोट होण्याची शक्यताच अधिक असेल. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपला आणि विशेषत्वाने मोदी-शहांना मोठा धक्का दिला आहे. 400 पारच्या घोषणा करणाऱ्या मोदींच्या अशा सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल पल्लवित केल्या गेल्या. सातत्याने जी कलचाचणी होत होती ती मोदींना खुश करणारीच होती. 1 जूनला मतदानाचा शेवटचा टप्पा आटोपल्यानंतर मतदानोत्तर जी कलचाचणी झाली ती म्हणजे बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना यासारखीच होती. मोदी साहेब, तुम्ही 400 जागा का मागता? आम्ही तुम्हाला 450 जागा देतो, असे एकापेक्षा एक सरस डोळ्यांना सुखावणारे आकडे सर्वेक्षण संस्था प्रस्तुत करायला लागले. पंडित नेहरूंपासून तर डॉक्टर मनमोहन सिंग पर्यंत काँग्रेसच्या सरकारने देश कसा उद्ध्वस्त केला याबाबत कहाण्या सांगत विरोधकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करीत गेल्या 10 वर्षात पत्रकारिता मुलांना डागाळणारे वृत्तवाहिन्यांचे पत्रकार गुलाबी गोबऱ्या गालांनी या आकड्यांमागे मोदींच्या सरस कथा सांगू लागल्या. नेहरूंचा रेकॉर्ड मोडणारे मोदीच आहेत असे आराखडे मांडायला लागले. राहुल गांधी राजकारणात कसे लायक नाहीत याबाबत चर्चासत्रे झडायला लागली. परंतु हा आनंद 4 जूनला दुपारपर्यंतच कसाबसा टिकू शकला. स्वतःला निवडून रणनीतिकार म्हणून घेणारे प्रशांत किशोर यांच्या आकड्यांना आव्हान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांवर ते भडकले. परंतु निकाल लागल्यानंतर या सगळ्याच भविष्यकार संस्था आणि व्यक्तींचा ढोल फुटला. मतदानोत्तर कल चाचणीच्या आकड्यांनी सर्वेक्षण संस्थांनी चांगलीच इज्जत काढली. मोदी पुराण सांगणाऱ्या TV पत्रकारांचे चेहरेही पडले. या कल चाचणीच्या आकड्यांनी देशातील लोकांचा घात केला असा आरोप गांधींनी केला आहे. त्यांच्या मते हे बनावट एक्झिट पोल होते. मोदी आणि शहांनी त्यांच्या मुलाखतीतून 4 जून रोजी भाजप विक्रमी आकडा गाठणार असल्याने शेअर बाजारही नवा विक्रमी उच्चांक गाठेल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे लोकांनी शेअर्स खरेदी केले. प्रत्यक्षात जेव्हा निकाल आला तेव्हा शेअर बाजार कोसळला. त्यात देशातील सामान्य लोकांचा 30 लाख कोटींचा घात झाला. सेबीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या एका उद्योग समूहाच्या मालकीच्या TV वाहिन्यांना मोदी आणि शहांनी मुलाखती दिल्यात. यामागे मोदी-शहांच्या हेतूवर प्रश्न उभे करीत नव्या सरकारचा शपथविधी होण्याआधीच राहुल गांधींनी यांनी संयुक्त संसदीय समितीकडून JPC चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसने आकड्यांची 100 गाठल्याने राहुल गांधी पूर्ण जोशात आहेत. ते नव्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी कोणतीही संधी सोडणार नाहीत. याआधी त्यांनी केलेल्या प्रश्नांना मोदीकडून जराही दाद दिली जात नव्हती. संसदेत अतिच बोलतो म्हणून राहुल गांधींना संसदेतून आणि सरकारी घरातून बाहेर काढण्याचे काम भाजप आणि मोदी सरकारनेच केले. तिकडे 240 जागा जिंकूनही मनासारखे राज्य चालविता येणार नाही याची खंत मोदींना आहे. विरोधकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून संकट ओढवून घेणे मोदी सरकारला परवडणारे नसेल. मोदी लाटेने याआधीच 2 लोकसभा निवडणूक जिंकल्या आहेत, यात दुमत नाही. 2014 मध्ये गुजरात मॉडेल घेऊन आलेले मोदी मतदारांच्या मनामनात वसले. 2019 मध्ये मोदी सरकारला महागाई, रोजगार हे विषय आव्हान देणारे होते. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे समीकरण बदलले. मोदींनी तो राष्ट्रवादाचा मुद्दा केला. यात मतदारांनी भाजपला 303 जागांवर विजय मिळवून दिला. त्यानंतर आपण आता बलाढ्य आहोत हीच हवा भाजपमध्ये गेली. भाजपतील बहुतांश नेत्यांना अमरपट्टा घेऊन आल्याचे भास व्हायला लागले होते. 2024च्या निवडणुकीतही मोदी लाट असल्याचा प्रचार व्हायला लागला. या काळात राम मंदिराची उभारणी झाली. वाराणसीचा कायापालट झाला. हिंदुत्वाचा हुंकार भरण्यात आला. मुस्लिमांना जितके ठेचता येईल तेवढे ठेचल्या गेले. परंतु ज्या उत्तर प्रदेशच्या भरोशावर छाती काढल्या जात होती त्या राज्यानेच भाजपला पंक्चर केले. 2014 मध्ये भाजपने 80 पैकी 71 जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा उत्तर प्रदेशचे नेतृत्व अमित शहांकडे होते. 2019 मध्ये भाजपला 62 जागा जिंकता आल्यात. यावेळी मोदींचे 400 पारची घोषणा अमर करण्याची जबाबदारी ही उत्तर प्रदेशकडेच होती. मात्र राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या जोडीने भाजपला जेरीस आणले. भाजपची घसरण होऊन 33 जागांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी मोदी व वाराणसीतून अब की बार 10 लाख पार
करतील अशा बातम्या टीव्ही आणि वृत्तपत्रातून झळकायला लागल्या. भाजपाच्या रणनीतीचा तो एक भाग असावा, परंतु मोदीच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी जोरदार टक्कर दिली. 2014 मध्ये मोदींनी 5,81,000 मते घेतली होती. 2019ला 6,75,000 मतांचा आकडा पार केला होता. यावेळी वाराणसीत 11,30,000 मतदान झाले. मोदींना जवळपास 6,13,000 मते मिळाली. अजय राय यांनी 4,60,000वर मते घेतली. फक्त 1.5 लाख मतांनी मोदींना विजय मिळाला. 10 लाख मतांचे स्वप्न पाहणारे मोदी मतमोजणीत पहिले 4 तास राय यांच्यापेक्षा मागे होते. खरं तर मोदींसाठी हाच मोठा धक्का होता. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आले, परंतु इथल्याच फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव होतो. इथे समाजवादी पक्षाला विजय मिळाला. 1984 मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून अमिताभ बच्चन निवडणूक जिंकले होते. त्यानंतर आता काँग्रेसला पहिल्यांदाच विजय मिळाला. भाजपाला इथलीही जागा गमवावी लागली. मोदी लाटेची जादू कुठेही चालली नाही. विरोधी पक्षाची इंडिया आघाडी झाली तेव्हा मोदींनी त्याचीही खिल्ली उडवली. प्रत्येक भाषणातून आणि मुलाखतीतून इंडिया हे नाव घेणे त्यांना अपमानास्पद वाटत असावे कदाचित, म्हणून ते इंडिया नावाने उल्लेख करू लागले. आपला नेता इंडी म्हणतो म्हणून भाजपचे अन्य नेतेही तसेच उच्चारू लागले. एवढेच कशाला टीव्हीच्या पडद्यावर हा शब्द आणि उच्चार केला गेला. काही वृत्तपत्रांनी अकस ठेवत इंडी असा शब्दप्रयोग केला. यातून मानसिकतेचे दर्शन होते. मतदारांनाही ते आवडले नाही. संस्काराचा ठेका आमच्याकडे आहे असे दाखवणाऱ्या भाजपला शेवटी धडा मिळाला. NDA मध्ये 38 पक्ष आहेत. त्यातील 23 पक्ष एकही जागा जिंकू शकले नाही. 7 पक्षाने 1, 3 पक्षाने 2, लोक जनशक्ती पक्षाने 5 जागा जिंकल्या. नितीश कुमारांच्या जनता दल संयुक्तने 12 जागा जिंकल्या आहेत आणि चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने 16 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 7 जागांवर विजय मिळवला आहे. मोदींना या कुबड्यांच्या आधारावर सरकार चालवावे लागणार आहे. आतापर्यंत मित्रपक्षाची पर्वा केली जात नव्हती. आता सगळ्यांचे लाड पुरवावे लागतील. गेली 10 वर्षे मोदी सरकार असा जप झाला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान सदनात शुक्रवारी झालेल्या NDAच्या पहिल्या बैठकीत दर 2 मिनिटांनी NDAचे सरकार असा राग आवळत होते. NDAच्या सरकारचे गुणगान गाताना पंतप्रधान मोदी थकत नव्हते. या भाषणात अमृतकाळ, राम मंदिर, CAA, NRC, मुस्लिम आरक्षण या शब्दाचा उल्लेखही केला नाही. हा बदल चटकन नजरेत भरणारा आहे. मोदी 3.0 सरकार यशस्वी करण्यासाठी मोदींना स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत. मोदी खरंच बदलतील का? हा खरा प्रश्न आहे. नसता मोदी सरकार कधीही पडू शकते हे निश्चित, कारण हे घटक पक्षांच्या कुबड्यांशिवाय उभे झालेले सरकार नाही. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. पुन्हा भेटूया अशाच नवीन विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.